आपण पाहत आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। माणुसकीचा विजय, बीडच्या पत्रकारांनी पावसात भिजणाऱ्या बेवारस व्यक्तीला दिले जीवदान। बातमी बीड येथून। संततधार पावसाने थैमान घातलेल्या बीड शहरात पत्रकारांच्या संवेदनशीलतेने आणि माणुसकीने एका बेवारस व्यक्तीच्या जीवनाला नवा आधार मिळवून दिला आहे। रस्त्यावर पावसात भिजत पडलेल्या व्यक्तीला पत्रकारांनी स्वतः पुढाकार घेऊन रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्यांच्या तत्परतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचलेत। गेल्या काही तासांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अशा प्रतिकूल परिस्थितीत बातमी संकलनाचे काम सुरू असताना पत्रकार अमजद खान, दैनिक सिटीझनचे उपसंपादक शेख वसीम आणि दैनिक सिटीझन शहर प्रतिनिधी शेख फहीम यांना रस्त्याच्या कडेला थंडीने थरथरणारी पावसाने भिजलेली एक बेवारस व्यक्ती आढळली। ताबडतोब रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांनी स्वतः त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात पोहोचवले। वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे। या पत्रकारांच्या संवेदनशील कृतीचे स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन सर्व स्तरातून कौतुक होत आहे। पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणे नव्हे तर समाज हितासाठी जबाबदारीने वागणेही आहे, असे मत यावेळी पत्रकारांनी व्यक्त केले। या घटनेने बीडच्या पत्रकारांनी आपले कर्तव्य फक्त बजावले नाही तर माणुसकीचे सर्वोत्तम उदाहरण घालून दिले आहे। अशा कृती समाजाला प्रेरणा देणाऱ्या ठरतात आणि माणुसकीच्या मूल्यांना नव्याने उजाळा देतात। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। टोमॅटो उत्पादकांचा सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको। 4 तास वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा, व्यापाऱ्यांच्या लुटीविरोधात शेतकऱ्यांचा संताप। बातमी कन्नड येथून। व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या लुटीच्या विरोधात संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी सोलापूर धुळे महामार्गावरील कन्नडपासून पाणपोई फाट्यानजीक 4 तास रास्ता रोको आंदोलन छेडले। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। दुपारी 4:30च्या सुमारास शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून व्यापाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली। व्यापारी फक्त 2 ते 6 रुपये किलो दराने टोमॅटो खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा संताप फुटला। भर पावसात शेतकऱ्यांनी न डगमगता आंदोलन सुरू ठेवले। कन्नड परिसरात यंदा अतिवृष्टीमुळे अद्रक व टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। दुसऱ्या टप्प्यात लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असतानाच व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। बाजार समितीच्या वतीने पाणपोई येथे टोमॅटो लिलाव सुरू करण्यात आला असून दिल्ली येथून आलेले व्यापारी दलालांच्या माध्यमातून 2 ते 6 रुपये दराने खरेदी करत आहेत। लहान टोमॅटो 30 रुपये गोणी भावाने घेतले जात आहेत। एका कॅरेटमध्ये 24 किलो टोमॅटो भरतात। एका शेतकऱ्याने सांगितले की सुरत येथे टोमॅटो पाठवले तर प्रति कॅरेट 450 रुपये दर मिळतो, खर्च 100 रुपये येतो। नागपूरमध्ये 550 रुपये दर मिळतो, पण पाणपोईत फक्त 50 ते 150 रुपये मिळतात। त्यात 10 रुपये कमिशन आणि 25 रुपये वाहतूक खर्च। शेवटी शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही। या आंदोलनामुळे सोलापूर धुळे महामार्गावरील 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। दिवाळीपूर्वी वाढलेल्या प्रवासी वर्दळीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास झाला। कन्नड बस स्थानकात संभाजीनगर, धुळे व चाळीसगावकडे जाणारे प्रवासी, महिला व वृद्ध नागरिक अडकले। घटनास्थळी बाजार समितीचे सभापती डॉक्टर मनोज राठोड, उपसभापती जयेश बोरसे, संचालक किशोराबा पवार तसेच नायब तहसीलदार दिलीप सोनवणे उपस्थित होते। त्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। नंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला आणि रास्ता रोको मागे घेण्यात आला। वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला। घटनास्थळी पोलीस निरीक्षक RB सानप यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मार्केट कमिटी
मार्केट कमिटी मार्केट कमिटी या मार्केट कमिटीचं करायचं काय? या मार्केट कमिटीचं करायचं काय? प्रशासनाचा यात माणूस नाही आला ना अजून. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सातपूर गोळीबार प्रकरणातील पाहिजे आरोपी अखेर अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात. बातमी नाशिक येथून. सातपूर येथील गाजलेल्या गोळीबार प्रकरणातील पाहिजे असलेला व फरार आरोपी संदीप रमेश गांगुर्डे वय 34 वर्ष, राहणार सिद्धार्थ चौक, स्वाराबाबा नगर, सातपूर, नाशिक याला अखेर अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. अंबड गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी नाशिक परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास निमा कार्यालयाजवळील ITI सिग्नल सातपूर येथे मोठ्या शिताफीने गांगुर्डे याला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीची गुन्हे अभिलेख पडताळणी करण्यात आली असता तो सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 313/2025 अंतर्गत पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 109, 308(2), 308(4), 324(4)(5), 351(2), 190 तसेच फौजदारी सुधारणा कायदा कलम 3(7)(12) आणि हा कायदा कलम 3/25 महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याशिवाय गांगुर्डेवर इतर ठिकाणीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 341, 188, 34 अंतर्गत, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302, 109, 201, 202 अंतर्गत तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात मोवा का कलम 3(1), 188 प्रमाणे गुन्हे नोंद आहेत. सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपपोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, किशोर काळे, परिमंडळ 2 चे संदीप मिटके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे तसेच पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण आणि चारुदत्त निकम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सदर आरोपीला पुढील चौकशीसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या कारवाईमुळे सातपूर परिसरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाही का बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता. आज रिपब्लिकन वार्ताच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही मान्यवर म्हणून लाखों के बस्ती में एक दिलदार हस्ती आमचे प्राचार्य साहेब यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील आदरणीय श्रीकांतजी सोनवणे साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातून आलेले सर्व ज्यांनीही ज्या गोरगरीब वंचित लोकांचे जेही कार्य केले, लोक कल्याणकारी कार्य केले, करशील जे लोकांसाठी होईल ते तुझ्यासाठी, मानव सेवा यही ईश्वर सेवा असं म्हणून काम करणाऱ्या या समाजसेवकांना आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्या वतीने आज महाराष्ट्र रत्न पुरस्कार सर्व यांना शुभ हस्ते यांच्या वाटण्यात आलेला आहे. तरी सरांची आपण मनोगत घेऊया. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या वृत्तवाहिन्याचा आणि वृत्तपत्राच्या 5व्या वर्धापन दिनी जिवंत मनाच्या, सळसळत्या रक्ताच्या आणि शाबूत डोक्याच्या पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हा कार्यक्रम यावर्षी नाशिकमध्ये झाला आणि नाशिकमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत सुंदर झालेलं आहे. संपादक डॉक्टर आठवले, सलीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे नियोजन केलं या कार्यक्रमाचं त्याला खरंच 4 चांद लगे. त्यामुळे असा कार्यक्रम हा खूप दिवसातून झाला, त्यामुळे तो लक्षात राहील.
बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता आज या रिपब्लिकन वार्ताच्या 5व्या वर्धापनानिमित्त ज्येष्ठ नागरिक ज्यांनी समाजसेवा केलेली आहे त्यांना आज महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. आपलं नाव काय? मी नारायण शंकरराव पवार, मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आणि आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज चॅनलने हा जो आमचा सन्मान केलेला आहे त्या सन्मानाबद्दल आणि 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या नांदगाव तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा देत आहे आणि या चॅनलला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता या रिपब्लिकन वार्ताच्या 5व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व समाजसेवक लोकांच्या, वंचितांच्या, सर्व कामगारांच्या मदतीला धावून जाणारे नवरत्नातले रत्न अशा रत्नांना एकत्र करून रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक आदरणीय डॉक्टर अनिलजी आठवले सर आणि कार्यकारी संपादक आदरणीय सलीमभाई सय्यद आणि नाशिक शहरातील ज्यांच्या हस्ते ही व्यवस्था करण्यात आली आहे ते आनंद धाबाडे साहेब आणि रिपब्लिकन वार्ता यांचे 65 प्रतिनिधी जे अहोरात्र शहर, जिल्हे, वस्ती, तांड्यापर्यंत हर पल की खबर, ब्रेकिंग न्यूज हे देण्याचं काम हे रिपब्लिकन वार्ता करत असतं आणि त्यांचंही या समाज सेवकांच्या महाराष्ट्र रत्न पुरस्कारासोबत त्यांचाही पुरस्कार देऊन त्यांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे. खरं तर डॉक्टर अनिलजी आठवले सर यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक चांगलं संघटन आणि 65 प्रतिनिधी मुंबई, वाशी, पुणे, नाशिक, सोलापूर ह्या सर्व जिल्ह्याची माहिती रिपब्लिकन वार्ता एक मिनिटाला देत आहे. या अशा अपडेट चॅनलला 5 वर्ष आधी राज्य गाजवून एवढ्या कष्टानं एक तयार केलेलं संघटन डॉक्टर अनिलजी आठवले सर आणि सलीमभाई सय्यद यांच्या अफाट परिश्रमामुळं ही एक खूप मोठं संघटन झालेलं आहे. या जागतिक जगामध्ये अनेक चॅनल आहेत, जी 24 तास अनेक आहेत, नावं घ्यायची गरज नाही. परंतु फक्त 5 वर्षामध्ये 50 वर्ष कार्य केल्यासारखं रिपब्लिकन वार्ताचं एक इमेज आहे. लोक, नागरिक वाट बघत आहेत. त्यामुळं आज माझाही पुरस्कार महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन माझं त्यांनी सन्मान केलेला आहे आणि मी यापेक्षाही पुढचं जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन. आणि 5व्या वर्धापन दिनाच्या मी आदरणीय डॉक्टर अनिलजी आठवले सर, सलीमभाई सय्यद सुहागनकर आणि 65 प्रतिनिधी जे की शिपाई म्हणून काम करतात आणि नागरिकांपर्यंत, सैनिकापर्यंत बातमी पाठवतात, त्यांची हाल सर्व महाराष्ट्राला माहिती देतात, अशा सर्व प्रतिनिधी, प्रेस रिपोर्टर, जर्नलिस्ट या सर्वांचं मी हतीमभाई शेख आणि मोमीन सगर आणि जमील अब्दुल शेख या सर्व लातूर विभागाच्या वतीने मी रिपब्लिकन वार्ताच्या सर्व टीमला खूप त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव राजेंद्र शेंगुनबळे. मी शिर्डीतून जिल्हा अहिल्यानगरमधून आपल्या चॅनलचं प्रतिनिधित्वाचं काम करतो. आजच्या या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मी पहिले सर्व पत्रकार व संपादकांना हार्दिक शुभेच्छा देतो. पत्रकारांनी केलेल्या कामाची दखल पुढे घेतो. त्यात आपले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांनी पत्रकारांची सामाजिक, कला, डॉक्टर किंवा विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांना यथोचित त्यांचा या ठिकाणी सत्कार केला. त्याबद्दल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राच्या वतीने सर्व पुरस्कारार्थ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कशासाठी दिलं होतं? ते इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लोकशाहीचा बुलंद आवाज आज 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व समाजसेवकांना, जसे की आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक, तसेच खेळाडू आणि कृषी या विषयात सुद्धा आज पुरस्कार दिलेले आहेत. एक विद्यार्थिनी आलेली आहे ज्याला आज समाज रत्न पुरस्कार दिलेला आहे. काय नाव आहे बेटा?
नमस्कार, माझे नाव दुर्गा दिलीप गुप्ता. मी इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू आहे. मी लहानपणापासून स्केटिंग खेळते. तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दिल्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद. वार्ता महाराष्ट्र, मी यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद. येऊन जो आहे ना, आमचं जे आत्मविश्वास आहे ते वाढण्यास एक आपल्या मार्फत आम्हाला जी प्रोत्साहन भेटलं आहे, म्हणजे मदत भेटली आहे, हे झालं आहे. आणि असले हे सतत राबवण्यात यावं हेच माझं आपल्या सगळ्या आयोजकांचे निवेदन आहे. छत्रपती संभाजीनगर येथील RSS कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुर्दाबादच्या घोषणा. बातमी छत्रपती संभाजीनगर येथून. छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने RSSने सुरू केलेल्या नोंदणी प्रक्रियेच्या विरोधात आक्षेप घेतल्याने 2 युवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शहरातील क्रांती चौकापासून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर काढण्यात आलेला पहिलाच मोर्चा असल्याचा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. त्यांनी संघटनेला उद्देशून प्रश्न उपस्थित केला की शैक्षणिक संकुलात वैचारिक संघटनांची नोंदणी कोणत्या निकषांवर केली जाते. जर नोंदणी वैध असेल तर संघाने आपले नोंदणी प्रमाणपत्र सार्वजनिक करावे. यावेळी क्रांती चौक परिसर RSS मुर्दाबाद अशा घोषणांनी दणाणून गेला. शहरातील देवगिरी महाविद्यालयासह काही महाविद्यालयांमध्ये RSS सदस्यता अभियान सुरू करण्यात आले होते. याला विरोध करताना राहुल मकासरे आणि विजय वाहुळ या 2 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वंचित कार्यकर्त्यांचा आरोप आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोणतीही तक्रार नोंदवलेली नसताना पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. त्यामुळे आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला. समाज माध्यमांवर विरोध व्यक्त केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी संघ कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चा दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग, नाशिक. आज या ठिकाणी सर्वप्रथम मी या धन्यवाद देऊ इच्छितो रिपब्लिकन वार्ता या वृत्तवाहिनीला, कारण की त्यांनी जो माझा गौरव केला, जो सन्मान केला, त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वप्रथम त्यांचा आभार मानेन. आणि मी त्यांना खरंच शुभेच्छा देईन का त्यांचं जे कार्य चालू आहे ते खरंच निर्भीड कार्य चालू आहे. त्यांची उत्तर प्रगती हो. आणि हा जो काही जे माझ्या हातून जे काम होतं आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून, दैनिकाच्या माध्यमातून, हे कार्य मला बळ देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आणि ते मी निरंतरपणे चालू ठेवत आहे. मी माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील जे काही काम करत आहे ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे. आणि या कार्याची दखल घेऊन मला रिपब्लिकन वार्ता या वृत्तवाहिनीने जो सन्मान केला त्यांचा मी आभार मानेल. डॉक्टर अनिल आठवले सर आहेत, हे आमचे कलिग्स आहेत, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. आणि सय्यद सलीम सर आहेत, त्यांचे आभार व्यक्त करेन. आणि पुन्हा एकदा या वृत्तवाहिनीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नांदगाव तालुक्यात बेमोसमी पावसाचे आगमन. रब्बी पिकांना जीवदान, मात्र वैरणीचे नुकसान. बातमी नांदगाव येथून. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नांदगाव मनमाड शहरासह परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. साधारणतः 1 ते 2 तास कोसळलेल्या मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न झाले आहे. या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून जमिनीत ओल वाढल्याने पिकांच्या वाढीस चालना मिळणार आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे पुनरुज्जीवन होईल असा आशावाद शेतकरी वर्गाने व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वैरणीसाठी शेतात वाळण्यासाठी ठेवलेला चारा पावसामुळे भिजल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव, मनमाड, पिंपळगाव, खेडगाव, सोनजळगाव, साकूर, पोलठाण, न्यायडोंगरी, जातेगाव, कासारी आदी परिसरात पावसाची विशेष नोंद झाली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना भिजलेला चारा तात्काळ वाळवण्याचे आणि रब्बी पिकांसाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आज रिपब्लिकन वार्ताचं 5वा वर्धापन दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व समाजसेवक नवरत्नातले रत्न त्यांना आज महाराष्ट्र रत्न असं पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. आज माझ्याकडं आलेले हे ज्येष्ठ नागरिक ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आपलं नाव काय काका? माझं नाव अरुण सुंदरराव बल्ला. अच्छा, आपल्याला मी पैठण इथून आलेलो आहे. पैठणीतून ते 10 ते 12 लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांना मी तो कार्यक्रम आयोजन केला होता. मी डॉक्टर आठवले साहेबांना धन्यवाद देतो. त्यांनी शून्यातून हे जग उभारणी केलेली आहे आणि जर शून्याला खूप किंमत असती 1 2 3 4 ते 10 एकापेक्षा 2 दोनापेक्षा 3 असं जे 9 जण लोक म्हणतात मी मोठा, पण शून्य हा छोटा असतो. पण शून्याच्या पुढे जर 1 2 जर लावले शून्याची किंमत वाढते. तशी आठवले साहेबांनी त्यांच्या रिपब्लिकन चॅनलमधून त्यांची निश्चितच किंमत वाढणार आहे आणि ते त्यांचं निश्चितच भरीव काम करणार आहेत. देशामध्ये त्यांचं एक नाव अग्रगण्य स्थान निर्माण होईल अशी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी नॅशनल चॅनलचं काम करतील. यापुढे नक्कीच या माध्यमातून ते पुढे जातील आणि सर्व भारतामध्ये त्यांचं एक नाव लौकिक होईल अशी मी त्यांना माझ्या बल्लाळ परिवारातर्फे सर्व पैठणवासियातर्फे आणि जेतवन धम्म संस्कार केंद्रातर्फे मी त्यांना अधिक शुभेच्छा आणि त्यांना धन्यवाद देतो. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नळदुर्गात पत्रकारावर जीवघेणा हल्ला. बातम्या लावतोस म्हणून बघतो तुला. आरोपीचा चाकू दाखवत धमकावणे. बातमी तुळजापूर येथून. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे सत्यासाठी आवाज उठवणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. NTV न्यूज मराठीचे जिल्हा प्रतिनिधी आयुब अब्दुल गनी शेख वय 35 वर्ष यांच्यावर अझहर मेनुद्दीन शेख वय 38 राहणार नळदुर्ग या व्यक्तीने चाकू दाखवत हल्ला केला. ही घटना दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारीच्या सुमारास 3 वाजता नळदुर्ग बस स्थानकाजवळील गौरी हॉटेलमध्ये घडली. आयुब शेख हे मित्रांसह चहा घेत असताना आरोपी तेथे आला आणि तू माझ्या नेत्याच्या बातम्या का लावतोस असा सवाल करत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. फिर्यादीनुसार आरोपी अझहर शेख याने पत्रकाराच्या गळ्याला धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच उजव्या हाताला हिसका देत पोटात लाथ मारली. त्यानंतर कमरेतील धारदार चाकू काढून शेख यांच्यावर झेप घेतली. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून आरोपीचा हात पकडला. उपस्थित नागरिक राहुल हजारे आणि मोहिउद्दीन शेख यांनी मध्यस्थी करून पत्रकाराला वाचवले. यानंतर आरोपीने आता तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी पत्रकाराला नळदुर्ग सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलवण्यात आले आहे. आयुब शेख यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी आरोपी अझहर मेनुद्दीन शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पत्रकार आयुब शेख म्हणाले की मी गेली 7 वर्ष पत्रकारितेत काम करतो. काहींना सत्य झेपत नाही, पण धमक्या आणि हल्ल्यांनी मी मागे हटणार नाही. स्थानिक पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन वार्ता भोकरदन तालुका प्रतिनिधी राजू शहा, जालना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता आज वर्धापन दिवसाच्या निमित्ताने. मॅडम, आपण कोणत्या गावाहून आलात मॅडम? मी नाशिक येथील त्रिशरण बुद्ध विहार येथील रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून मी आलेली आहे. तरी आमच्या त्रिशरण यंग कला क्रीडा साहित्य संमेलनाला त्यांनी जो पुरस्कार दिला की अर्थात म्हणजे जो रिपब्लिकनचा जो पुरस्कार आहे तो खूप मानाचा आहे. 5 वर्षापासून त्यांचं म्हणजे आम्ही म्हणजे त्यांचा वृत्तपत्र आहे, वृत्तवाहिनी आहे, त्याचा आम्ही सतत म्हणजे माहिती घेत असतो आणि त्या माहितीचा आम्हाला खूप अभिमान आहे की ते आमच्या विहाराशी संलग्न आहे आठवले साहेब. आणि त्यांचा जो हा 5वा वर्धापन दिन आहे त्या दिनानिमित्त त्यांनी संपूर्ण सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा, क्रीडा असो, सामाजिक असो, शेतकरी असो, डॉक्टर, सर्वांचा जो त्यांनी सन्मान केला महाराष्ट्र गौरव म्हणून, तरी त्या पुरस्काराचं म्हणजे त्यांचं करावं तेवढं खूप मोठं आहे. एवढ्या 5 वर्षात एवढं मोठं कार्य करणं म्हणजे खूप मोठं म्हणजे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या वृत्तवाहिनीला आमच्या त्रिशरण यंग कला क्रीडा फ्रेंड सर्कलकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची अशीच प्रगती होत राहो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आज 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं लातूर शहरातून आलेले जमील अब्दुल शेख
यांनाही महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल काय आपले आपण कोणती समाजसेवा काय काम केलेलं आहे, काय कार्य? सुरेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे लातूरमध्ये. मागील 15 वर्षापासून मी लातूर येथे सामाजिक कार्य करत आलेलं आहे आणि त्या कार्य करण्याच्या त्या माझ्या कामाला बघून अनिल आठवले सरांनी जे मला सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे व मी लातूर शहरामध्ये असंच कार्य करत राहीन. व माझे मित्र हातीमभाई शेख यांचा मला सर्वात मोठा अनुभव असं पुढाकार भेटलेला आहे. त्यांच्याही पुढाकाराने मी आज नाशिक या शहरात ऐतिहासिक शहरामध्ये मी महाराष्ट्र रत्न पुरस्काराचा मानकरी ठरलो. हा मला गर्वाचा अभिमानाचा एक भाग बनलेला आहे. मी त्यांचाही आभारी आहे व आठवले सरांच्या सर्व टीमचा बी आभारी आहे. व रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र 5व्या वर्धापना दिनानिमित्त मला महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी पुन्हा आभारी आहे. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लोकशाहीचा बुलंद आवाज आज नाशिक ऐतिहासिक शहरामध्ये जे संग्राम वाहन चालक जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था या सामाजिक संस्थाचे जिल्हाध्यक्ष देवणीचे येथे आलेले आहेत. नईमभाई शेख यांनी लातूर शहरामध्येच नव्हे तर ज्याही लातूर शहराच्या लातूर जिल्ह्याच्या आजूबाजूनं जेही वाहनाच्या अंतर्गत अपघात झालेले लोक किंवा गाड्यांच्या विषयी या अशा प्रत्येक विषयाबाबतीत हे अहोरात्र लोकांना सेवा देत आहेत. आणि आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र याचे मुख्य संपादक आदरणीय डॉक्टर अनिलजी आठवले साहेब यांनी या व्यक्तीला विशेष करून महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने आज गौरवण्यात आलेला आहे. आपलं नाव काय? शेख नयूम खाजामिया. अच्छा. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा मी जिल्हाध्यक्ष आहे. बर. तुम्हाला हा जो पुरस्कार दिलेला आहे हे कशासाठी दिलं, का म्हणून दिलं तुम्हाला? कारण माझ्या संस्थेमार्फत आदरणीय संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर साहेब यांच्या नेतृत्वात मी महाराष्ट्रभर काम करतोय व तसेच लातूर जिल्ह्यात काम करतोय. व या काम करते वेळेस माझी जी स्थानिक पदाधिकारी असतील किंवा तालुका सदस्य असतील किंवा पूर्ण माझे सदस्य बांधव असतील यांच्या मदतीने आज मला हा सन्मान भेटला आहे. खरंच हा सन्मान हा माझ्यासाठी मोलाचा तर आहेच आहे. विशेष म्हणजे माझ्या ह्या पूर्ण सभासद लोकांच्या व माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला आज हा सन्मान मिळाला. त्याबद्दल मी रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक अनिल आठवले सरांचा आभारी आहे व त्यांच्या पूर्ण टीमचा आभारी आहे. कारण हा सन्मान देते वेळेस सरांनी माझ्या पूर्ण कार्यकर्तीचा आढावा घेऊन मला हा सन्मान प्राधान्य केला आहे. त्याबद्दल विशेष एवढे आज महाराष्ट्रामधून एकूण 56-57 सन्मान झाले आहेत. त्यामध्ये माझा विशेष मंडळ तर एक वेगळा अनोखा असं सन्मान केलेला आहे. त्यामध्ये मला कुशल संघटक म्हणून हा पुरस्कार प्राधान्य केला आहे. तरी मी रिपब्लिकन वार्ताचा आभारी आहे व माझ्या स्थानिक सदस्यांचा व जिल्हा कार्यकारिणीचा व तालुका कार्यकारिणीचा मला सपोर्ट भेटल्यामुळं आज हा सन्मान मिळालेला आहे. त्याबद्दल मी ह्या सर्वांचा आभारी आहे व तसेच माझे जिल्हा प्रतिनिधी असलेले सगीर मोमीन यांचा पण आभारी आहे. धन्यवाद. चिरंजीव अंश किट्टू या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा. भावास्तू शतायुषी, भावास्तू दीर्घायुषी, ही एकच आमची इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी. अंश, तुला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजी, आजोबा, मम्मी पप्पा, आत्या, मामा, आत्या यांच्यासह कुमारी, माही, समस्त घाटे, पौळ आणि गायकवाड परिवार, पाथर्डी गाव, नाशिक. तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा, तुला उदंड आयुष्य लाभू दे.
अंश बाळा, तुला वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. लाडल्या चिरंजीव अंश उर्फ किट्टू यास वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजी, आजोबा, मम्मी पप्पा, आत्या, मामा, आत्या यांच्यासह कुमारी माही, समस्त घाटे, पौळ आणि गायकवाड परिवार, पाथर्डी गाव, नाशिक. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्रीच्या बाजार गल्लीतील फुलमस्ता नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळले. फुलंब्री पोलिसांनी शोधपत्रिका काढत मिसिंग असलेल्या तक्रारदारांनी संपर्क साधण्याचे केले आवाहन. फुलंब्री शहराच्या बाजार गल्लीतील फुलमस्ता नदीच्या पात्रात एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. शहरातील कान्होरी तलावाचे 0 पॉइंट असलेले बाजार गल्लीतील फुलमस्ता नदीच्या पाण्यात दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास एक अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह आढळून आले. सदरील मयत इस्माचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष, रंग गोरा, उंची 5.5 फूट अंदाजे, शरीर बांधा मध्यम, अंगात ग्रे रंगाची टी शर्ट व निळ्या रंगाची लुझर नाईट पॅन्ट अशी माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी दिली. सदरील अनोळखी मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तर वरील वर्णनाचे अनोळखी मयत पुरुषाची ओळख माहिती मिळाल्यास पोलीस ठाणे फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय सहाणे, फोन नंबर 86 57 80 44 38, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, फोन नंबर 98 81 90 09 47, पोलीस सुनील सोनवणे, मोबाईल नंबर 98 56 27 77 24 व पोलीस कॉन्स्टेबल दिनकर पांढरे, मोबाईल नंबर 97 65 10 00 29 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन फुलंब्री पोलिसांनी केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्रीच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नागरिकांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीतर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. फुलंब्री तालुक्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नागरिकांना रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीतर्फे 2025 महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शहरातील नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी प्रथम राजकीय क्षेत्रात पदार्पण करताच सरपंचपदी विराजमान झाले व उल्लेखनीय जनसेवा करून शहरातील नागरिकांची सेवा करत अखंड विजयी श्रेणी कायम ठेवत प्रथम नगराध्यक्ष म्हणून विजयी घोडदौड कायम ठेवली. तसेच सुहास शिरसाट यांचे खंदे समर्थक समजले जाणारे भाजपा तालुका अध्यक्ष राम बनसोड यांच्या समाजसेवा तसेच जनसेवेच्या जोरावर फुलंब्रीसारख्या शहरातून ते थेट देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याशी ओळख निर्माण केली. तसेच शून्यातून विश्व निर्माण करणे या म्हणीप्रमाणे कार्य करणारे देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा माजी भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपामध्ये नवीनच प्रवेश करून मोठा कार्यकर्त्यांचा जनसंपर्क निर्माण करणारे भाजपा शहराध्यक्ष उत्तम ढोके, व्यवसाय क्षेत्रात उंच मजल मारत सहपत्नी शहरातील पूर्वीचे वार्ड क्रमांक 12 मधील जनतेची जनसेवा करणारे बाबासाहेब शिनगारे या सर्वांच्या कार्याची रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी समूहाने दखल घेत महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले व कार्यकारी संपादक सलीम सय्यद यांच्या आदेशानुसार मराठवाडा उपसंपादक अकबर शहा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रच्या वतीनं आमच्या फुलंब्री शहरातील भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय सुहास शिरसाट, तसेच देवगिरी बँकेचे संचालक योगेश मिसाळ, भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष रामबाबा बनसोड, युवा उद्योजक बाबासाहेब शिनगारे व भाजपा शहर अध्यक्ष
उत्तम अण्णा डोके यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्यातर्फे देण्यात आला. पुरस्कार सर्वांना देण्यात आला आणि इथं आज दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये वितरित करण्यात आला. अकबरबाई शहा लोकप्रिय मराठवाडा उपसंपादक महाराष्ट्र यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्या वतीनं महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना या ठिकाणी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये फुलंब्री शहरातील जे तरुण आहेत या सर्व तरुणांना सुद्धा या पुरस्कारानं गौरविलं. याचा अर्थ असा होतो की फुलंब्रीतील ही सर्व तरुण मंडळी चांगलं काम करतात. लोकहिताचं जनहिताचं त्या ठिकाणी काम त्यांच्या माध्यमातून होतं आणि त्या माध्यमातून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांनी हे पुरस्कार दिले. मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी शहा जे आहेत अकबर शहा यांनाही मी शुभेच्छा देतो की त्यांनी खूप चांगलं काम लोकांच्या प्रश्न मांडण्याचं काम या माध्यमातून ते करत असतात आणि त्यांच्या या कामाला यश हो अशीच शुभेच्छा त्यांनाही देतो. परत एकदा दीपावलीच्या सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पुसद अर्बन बँक व भारती मयत पतसंस्थेला ठेवीदारांनी सहकार्य करावे. सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहकार्याचे आवाहन. बातमी पुसद येथून. पुसद तालुक्यातील नामांकित पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक स्थापना 40 वर्षापूर्वी आणि भारती मयत नागरी सहकारी पतसंस्था स्थापना 23 वर्षांपूर्वी या दोन्ही संस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठेवीदारांना तत्पर आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा पुरवल्या आहेत. छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना व्यवसाय, गृह, शिक्षण आदी कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात दोन्ही संस्थांचा पुढाकार राहिला आहे. संस्थांमार्फत संजय गांधी, लाडकी बहीण यासारख्या विविध शासकीय योजनांचे लाभ हजारो खातेदारांना देण्यात आले आहेत. ठेवीदारांना वेळोवेळी व्याजासह त्यांची ठेव परत मिळत आली असून व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मात्र अलीकडे काही गैरसमजामुळे ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात रकमेचा विड्रॉल सुरू केला आहे, ज्याचा बँक व पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम होत आहे. या परिस्थितीत ठेवीदारांनी संयम बाळगून संस्थांवर विश्वास ठेवावा असे आवाहन आज शासकीय विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम, शिवसेनेचे राजन मुखरे, अनुकूल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, नारायण क्षीरसागर, ॲडव्होकेट उमाकांत पापिनवार, पंजाबराव देशमुख, खडकेकर, माजी नगरसेवक राजेश साळुंके, निशांत बयास, अनिरुद्ध पाटील, निखिल चिदरवार, नाना बेले, डॉक्टर अकिल मेमन, निलेश पेन्शनवार, झिया शेख, भगवान आसोले, शेख इरफान, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सूरज तुब्बेवार, संजय बजाज, विनोद जिल्हेवार आदींसह विविध राजकीय व सामाजिक नेत्यांची उपस्थिती होती. सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने ठेवीदारांना संस्थांवर विश्वास ठेवण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले. आम्ही सर्वांच्या तर्फे आपण सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि समोर जे बसलेले लोक आहेत सर्व विविध पक्षाच्या सर्व नेते मंडळी आहेत त्या ठिकाणी सर्वांना आपण बऱ्यापैकी चांगल्यापैकी प्रत्येकाला नावाशी त्यांचे जे जे पक्ष आहे पक्ष आणि त्यांचे हुद्दे पक्षांमध्ये काय आहे त्या हिशोबानं आपण ते सर्वांना या ठिकाणी ओळखत आहे. या ठिकाणी आम्ही आपल्याला एक पत्रकार एवढी संयुक्तिक पत्रकार परिषद असल्या कारणाने आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बँकेच्या संबंधामध्ये आपण आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि एक यवतमाळ जिल्ह्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वतः तुम्ही सर्वांच्या यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व पत्रकारांचा आम्ही धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी कारण की त्यांना सर्व त्या ठिकाणची परिस्थितीची कल्पना असल्यामुळे
म्हणजे त्याने या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून बरंच काही जी घटना पुसदारवन बँकेच्या संदर्भानं घडली, खरं जर पाहिलं तर या बँकेचा सभासद या नात्यानं या ठिकाणी आज सर्वपक्षीय नेते मंडळी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन पुसदारवन बँकेच्या सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक, खातेदार यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की पुसदारवन बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे, सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे, तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली आणि माझंसुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद, बँकेचे ठेवीदार, बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे, बँकेचं नेतृत्वसुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम ठेवावा. निश्चित या संकटातून पुन्हा मार्ग काढण्याकरता सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांनी एकत्रित काम करावं, एवढंच या प्रसंगी मी आवाहन करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. माजलगाव नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन. सलीम सय्यद बापू यांचा इशारा. बातमी माजलगाव येथून. बीडच्या माजलगाव नगर परिषदेच्या भ्रष्ट आणि गैरकारभाराची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा सचिव सय्यद सलीम बापू यांनी केली आहे. यावेळी सलीम बापू यांनी सांगितले की नगर परिषदेने शहरात केलेली विकास कामे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता थातूरमातूर पद्धतीने केली असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने शासकीय निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली. जर शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली नाही तर आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सलीम बापू यांनी दिला. नगर परिषदच्या वारंवार आम्ही तक्रार केली कलेक्टर साहेबाकडे, कमिशनर साहेबाकडे आणि कलेक्टर साहेबांनी त्या दखल घेतली. आमची दखल घेऊन कलेक्टर साहेबांनी याच्यावर समिती गठीत केली. त्या समितीचे अध्यक्ष माजलगावचे डेप्युटी कलेक्टर साहेब आणि कार्यकारी अभियंता अंबाजोगई सार्वजनिक बांधकाम आणि तसेच नगररत्नाधिकारी लेखापाल यांची समिती गठीत केली. माजलगाव नगर परिषदमध्ये कोट्यावधी रुपयाचा गोंधळ झालेला आहे. बेकायदेशीर बांधकामे दाखवून, बेकायदेशीर रस्ते बोगस दाखवून आणि बेकायदेशीर नाली, बेकायदेशीर रस्ते, बेकायदेशीर पाईपलाईन पाण्याची असे कोट्यावधी रुपयाचा हेराफेरी केलेली, बोगस बिले उचललेली. तसेच आंदोलन करणार कमिशनर साहेबाकडे माजलगाव नगर परिषदच्या निषेधात आणि त्यांच्या विरोधात. कलेक्टर साहेबाकडे नाही, आता आम्ही कमिशनर साहेबाकडे आंदोलन करणार, कारण की कमिशनर साहेबांनी आता याची दखल घ्यावा बरं का. आणि हे आमचा जी मागणी आहे की बेकायदेशीर गुंटेवारी, बेकायदेशीर ओपन फेजची जागा इकून खाली समजी ओपन फेजची जागा, सरकारी जागा इक ठेवली नाही काही सलग, बेकायदेशीर बिलं उचलले, बेकायदेशीर कामं दाखविले आणि बेकायदेशीर फंडाचा गैरवापर दुरुपयोग केला. तसेच गुंटेवारीमध्ये, तसेच पाईपलाईनमध्ये याच्या संदर्भामध्ये आम्ही आता पुढचं आंदोलन करणार. आम्ही आता शांत बसणार नाही. माजलगाव नगर परिषदमध्ये 4 वर्षामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे कोट्यावधी रुपयाचा. हे आम्हाला शासनाने आतापर्यंत कलेक्टर साहेबांनी, डिप्टी कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय दिलेला नाही. आतापर्यंत आंदोलन केले, कलेक्टर साहेबाकडे केलं, अपर जिल्हाधिकारी, तुमचे माजलगावचे डिप्टी कलेक्टर साहेब, माजलगावचे नगर परिषद, पण आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही. कारण की आमच्या आंदोलनाची दखल फक्त कलेक्टर साहेबांनी घेतली होती. मुंडे मॅडम होते त्यावेळेस, मुंडे मॅडमने आमची दखल घेतली होती. तेव्हापासून याच्यावर पडदा टाकायचंच काम चालू आहे सध्या. आणि हे समिती आता इलेक्शन बी आलं तर समितीची काय अजून पूर्ण चौकशी झाली नाही, कारण की याच्यामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे. डिप्टी कलेक्टर साहेबांनी 2-3 मिटिंग घेतली आमचे, पण कुठलीही ठोस अजून कारवाई झाली नाही त्याच्यावर.
आणि बेकायदेशीर जे तर कामं जे करण्यात आले, बेकायदेशीर बिलं उचलून चक्क खाल्ले बरं का. आणि याच्यावर सत्ताधारीच्या अंडरमध्ये हे कामं करतात आज बी. आणि सत्ताधारीच ऐकतात मुख्य अधिकारी माजलगावची, हे दुसऱ्याच ऐकत नाही. इंजिनियर या दोघांच्या संगमतानी आणि गुत्तेदार यांची कोट्यावधी रुपयाचा गोंधळ झालेला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. देवणी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आला वेग. जवळगा गटातून इच्छुक उमेदवार घोषित. वलांडी व बोरोळ गटातही उमेदवारांची चळवळ वाढली. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर देवणी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला आहे. जवळगा जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून सोनू डगवाले यांनी आपली उमेदवारीची इच्छा जाहीर केली आहे. रिपब्लिकन वार्ता या वृत्तवाहिनीशी बोलताना सोनू डगवाले यांनी सांगितलं की मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजकार्यात सातत्य ठेवलं आहे. दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक रुग्णांना आरोग्य सेवेचे सहाय्य केलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की देवणी तालुक्यातील रुग्णांसाठी प्रतिष्ठानमार्फत औषध उपचारासाठी आर्थिक मदत तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं काम आम्ही केलं आहे. दरम्यान त्यांच्या समाजसेवेची एक हृदयस्पर्शी घटना समोर आली. शिर्डी येथील रुग्णालयात बायपास सर्जरीसाठी गेलेल्या एका रुग्णाला योजना लाभातून वगळण्यात आल्याची माहिती मिळताच सोनू डगवाले यांनी तात्काळ रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून त्या रुग्णाला योजना लाभात समाविष्ट करून सर्जरीची व्यवस्था केली. असे सामाजिक कार्य सातत्याने करणारे दिशा प्रतिष्ठानचे संस्थापक सोनू डगवाले धनेगावकर यांनी आता जिल्हा परिषद जवळगा गटातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर वलांडी व बोरोळ गटातील इच्छुक उमेदवारांची चळवळही वाढू लागली आहे. नमस्कार. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज भाऊबीज, दीपावलीचा सर्वात मोठा सण. या दीपावलीच्या भाऊबीजेच्या दिवशी आम्ही आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. मी अजित जाफरसाहेब सौदागर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मी धनेगाव येथील माझे मित्र सोनू डगवाले यांच्याकडे आलेलो आहे. विचारूया त्यांची प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार. सर्वप्रथम रिपब्लिकन वार्ता आणि विस्तार न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांना व देवणी तालुक्यातील सर्व जनतेला, लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला मी दीपावलीच्या व भाऊबीजेच्या या बहीण भावाच्या पवित्र सणाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. आपण खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा उल्लेख केलात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कदाचित या आठवड्यामध्ये लागतील आणि मला वाटतं की सर्वच पक्षानं त्याची जोरदार मोर्चेबांधणी तयारी केली आहे म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आणि मला वाटतं अतिशय चांगला निकाल या स्थानिक स्वराज्य संस्थेचा काँग्रेसच्या बाजूने लागेल हा विश्वास या निमित्त मला व्यक्त करावा वाटतो. सोनूजी, आपण फार वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहात, मात्र आत्तापर्यंत आपण या राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही पदभार स्वीकारला नाही. तुमची अशी चर्चा आहे या परिसरात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद गट जवळगा या गटातून आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहात. ही कितपत खरं आहे? सर्वप्रथम आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की फार वर्षापासून आपण काँग्रेसचा काम करतो असं म्हणालात, पण मूळतः काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून माझा परिवार हा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तेव्हा स्थापनेपासून आम्ही काँग्रेस पक्षाचंच काम करतो. दुसरा प्रश्न की मी कुठल्या पदावर नाही, तर श्रीशैल उडगे जिल्हाध्यक्ष होते आमचे. त्यांच्या कार्यकाळामध्ये मी ग्राहक संरक्षण सेलचा जिल्हाध्यक्ष म्हणून 3.5 वर्ष काम पाहिलं आणि अजूनही त्या पदावर मी काम करतो आहे. दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित भैया देशमुख साहेब असतील यांच्या माध्यमातून
वृद्ध कलावंत मानधन समितीवर जवळपास 3.5-4 वर्ष काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. तेव्हा पक्षाचे पदं भेटले नाहीत. खरंच तर माझ्यासाठी ते अतिशय महत्त्वपूर्ण पदं आहेत. त्यामुळं पक्षाने बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं संधी द्यायची आहे त्यावेळेस मला संधी देण्याचं काम केलेलं आहे. आणि मोर्चे बांधणी आपण म्हणाल तर ते मोर्चे बांधणी मी काही केलेली नाही. मी अगदी नम्रपणे सांगतो. पक्षाकडून मला इलेक्शन लढवायची आहे, निवडणुकीत मला सहभागी व्हायचं आहे, हे नक्की निश्चित आहे. जर पक्षाने संधी दिली तर मी नक्की जवळगा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवेन, ताकदीने लढवेन. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं या महायुती सरकारनं शेतकऱ्यांची हेळसांड केली आहे, त्या हेळसांडीच्या आणि यांच्या BJPच्या कार्यप्रणालीवर प्रचंड जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. आणि त्या बळावर आणि काँग्रेस पक्षाने, दिलीपराव देशमुख साहेबांनी, अमित देशमुख साहेबांनी या भागामध्ये जे शेतकऱ्यांना बळकटी देण्याचं काम केलेलं आहे, त्या विश्वासावर काँग्रेस पक्ष मोठ्या फरकाने या जिल्हा परिषद गटामध्ये विजयी होऊ शकतो. तुम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय आहात, मात्र या सक्रियतेमध्ये सामान्य जनतेच्या उपक्रमाबद्दल आपण आतापर्यंत कोणते उपक्रम राबवलात का? नक्कीच. काँग्रेस पक्ष मुळात सामाजिक जाण जपून काम करणारा पक्ष आहे. मग ते कुठल्याही सर्वोच्च नेत्यापासून ते गाव लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत सामाजिक भावना जपून प्रत्येक कार्यकर्ता असेल, नेता असेल, हा समाजाच्या सामान्य घटकासाठी काम करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. आणि तीच भावना, तेच पक्षाचे विचार आणि आमच्या नेत्याचे विचार घेऊन आम्हीही काम करत असतो. सामाजिक प्रश्न विचारलात म्हणून मी सांगू शकतो, खरं तर ते सामाजिक कामाचं राजकीयमध्ये विलगीकरण होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील लोकांना सामाजिक उपक्रम राबविल्यानंतरच तो कार्यकर्ता सक्रिय आहे असा वाटतो. तुम्ही जरी पक्षाचे निष्ठावंत असलात तरी ग्रामीण भागातील ही निवडणूक ग्रामीण भागाची आहे. या ग्रामीण भागाच्या जनतेसाठी तुम्ही आतापर्यंत कोणते उपक्रम राबवलात? लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही दिशा प्रतिष्ठान म्हणून एक आमची संस्था आहे. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. त्यामध्ये ज्येष्ठ आमचे संचालक आहेत, अभिजित भैया देशमुख साहेब आहेत, डॉक्टर अशोक पोद्दार आहेत, डॉक्टर किनीकर सर आहेत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष भैया देशमुख आहेत, इसरार सगरे आहेत. खूप मंडळी, 18 जणांची आमची बॉडी आहे. त्यामध्ये वैशाली यादव आहेत. अशा या दिशा प्रतिष्ठानच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या देवणी तालुक्यातील 8 गावाला आमचा फिरता दवाखाना येतो, जो ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना अगदी माफक दरामध्ये त्याचा उपचार आमच्या संस्थेच्या मार्फत केला जातो. आणि मला या भागातील जनतेला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की मराठवाड्यातील पहिला फिरता दवाखाना हा दिशा प्रतिष्ठाननी चालू केला. आणि या दिशा प्रतिष्ठानचं मागच्या 5 वर्षाचं काम पाहून, सातत्य पाहून आदरणीय सहकारमंत्री दिलीपराव देशमुख साहेबांनी 35 लाख रुपयाची गाडी दिशा प्रतिष्ठानला डोनेशन दिली. जे आपण या देवणी तालुक्यामध्ये 8 गावाला कदाचित वलांडीहून जाताना आपण पाहिलं असाल की आमच्या दिशा प्रतिष्ठानचा फिरता दवाखाना जाताना. आणि त्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये साधारण मी आपल्याला खात्रीनं सांगतो की 2 ते 2.25 लाख रुग्णांची आम्ही तपासणी करू शकलो. 5 ते 7 हजार रुग्णांचे ऑपरेशन आम्ही करू शकलो. पण याचं भांडवल आम्ही कधी केलं नाही, कारण सामाजिक काम आहे. गोरगरीब लोकांना त्याची फायदा झाला पाहिजे. आणि हे काम करत असताना कधीच दिशा प्रतिष्ठाननी जात, धर्म, पक्ष हा पाहिला नाही. सोनूजी, ह्या आरोग्य विभागामध्ये तुम्ही रुग्णांची सेवा केलात, याबद्दल माझ्यामार्फत खरंच मी तुम्हाला धन्य देतो. परवा जे आपल्या भागात निसर्गाची आपत्ती आली, त्या निसर्गाच्या आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाला. त्या नुकसानीसाठी आपण या परिसरातील शेतकऱ्यांसाठी कोणती भूमिका मांडलात? आणि शेतकऱ्यांना जो शासन अनुदान मिळण्यासाठी शासन डिक्लेअर केलं आहे, ते आजपर्यंत दिवाळीच्या अगोदर मिळेल अशी शासनाची भूमिका होती, परंतु मिळाली नाही. याबद्दल तुम्ही काही प्रयत्न केलात का? नक्कीच. आपण पाहिलं असाल, या महाराष्ट्राचे मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय अमित विलासराव देशमुख साहेब पहिल्या दिवशीपासून या जिल्ह्यामध्ये सातत्यानं वाऱ्यासारखं त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं, त्यांना सहानुभूती देण्याचं काम केलं. आणि मंत्रिमंडळातील सगळ्याच मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी वारंवार
पत्रव्यवहार केला, निवेदनं दिली, त्यांना विनंती केली की बुवा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण उभं टाकलं पाहिजे. आणि तोच वारसा घेऊन नूतन जिल्हाध्यक्ष सन्माननीय अभयदादा साळुंके, मला वाटतं की त्यांच्याएवढे या जिल्हाभरामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर कोणी फिरलं नाही. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना सातत्यानं आम्ही डेप्युटी कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्या समन्वयामध्ये की आमची एक महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अभयदादांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या या नुकसानग्रस्त भागासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली, वॉर रूम स्थापन करण्यात आलं. त्या वॉर रूममध्ये त्यांनी मला इन्चार्ज केलं होतं आणि ती जबाबदारी माझ्यावर होती की बांधावरचे जे कोण शेतकरी असतील त्यांना काही अडचण असेल तर त्यांच्यामध्ये तहसील आणि डेप्युटी कलेक्टर ऑफिस यांच्यामधला समन्वय करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ती आम्ही अतिशय प्रामाणिकपणे पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडली. समन्वय करण्याची जबाबदारी माझ्यावर होती, ती आम्ही अतिशय प्रामाणिकपणे पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडली. आणि हे करत असताना की काँग्रेस पक्ष हा कुण्या एकट्या दोकट्यावर चालत नाही, प्रत्येकाची जबाबदारी असते. आणि आपण म्हणाल्याप्रमाणे मी आत्ताच म्हणालो की अभयदादा पूर्ण जिल्हाभरामध्ये फिरले. डॉक्टर अरविंद भातांब्रे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, ग्राहक डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत. जे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास म्हणजे जे सोयाबीनच्या बनमी होत्या त्या आपल्या या निलंगा विधानसभेमध्ये साधारण 10-12 बनमी काही समाजकंटकांनी जाळून टाकल्या. त्या जाळून टाकलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत डॉक्टर अरविंद भातांब्रे तर त्यांच्या बांधावर गेले. त्यांना आर्थिकसुद्धा मदत त्यांनी केली. आत्ताच आम्ही वागणारवाडी येथील येडले नावाचे गोविंद येडले नावाच्या एका शेतकऱ्याची बनीम जळाली, 7 एकरची बनीम होती. त्यांनासुद्धा आम्ही प्रत्यक्ष, मी असतील, डॉक्टर असतील, आमच्या जवळगाव मतदारसंघातील आमचे संजीव रेड्डी असतील, अनिल भाऊ असतील, धनराज चिद्रे असतील, अशा सर्वांनी जाऊन त्यांना भेट देऊन त्या नुकसानाची पाहणी केली. त्यांनासुद्धा आर्थिक मदत आम्ही केली. म्हणजे असे असंख्य कामं काँग्रेस पक्षाच्या मधून आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हिताचे केलेले आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपली इच्छा जवळगा गटातून उमेदवारी मिळण्यासाठी पक्षप्रमुखाकडे मागणी करणार. त्यासाठी मतदारसंघात जनतेचा संपर्क वाढवला आहात का? नाही, जनतेच्या कायम संपर्कात आहे मी. पण नक्कीच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, हे काँग्रेसचा पदाधिकारी किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी काँग्रेसचा विचार मांडण्यासाठी माझ्यासहित काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम राहतो आणि जनतेमध्ये जातो. या काँग्रेसची विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि त्याच विचारावर काँग्रेस सामान्य जनतेच्या हितासाठी कायम काम करत राहते. ठीक, शेवटी राजकारण आहे, निवडणुकी आल्यानंतर प्रत्येकालाच फिरावं लागतं, पण केवळ निवडणुकीपुरतंच आम्ही फिरतो असं नाही. 365 दिवस आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि जागरूक मतदारासाठी आम्ही कायम काम करत राहतो. पुढच्या तुमच्या ह्या निवडणुकीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी सगीर मोमीन, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. बुलढाणला तरुणाईने आळविले काकड आरतीचे स्वर. श्रीहरी मंडळाच्या उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बुलढाणमध्ये पहाटे घुमते काकड आरतीचे स्वर. बातमी नांदगाव येथून. दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि मंगलतेचा सण. कार्तिक महिन्याच्या या पवित्र काळात पहाटेचे वातावरण सध्या काकड आरतीच्या सुरांनी दुमदुमत आहे. नांदगाव तालुक्यातील बुलढाण येथेही या परंपरेला नवसंजीवनी देत तरुणाई उत्साहाने सहभागी होत आहे. दररोज पहाटे सुमारे 20 ते 25 तरुणांचा गट उठून काकड आरती व भजन कार्यक्रमात सहभागी होतो. नवे कपडे, अभ्यंगस्नान आणि बुक्का लावलेले हे युवक अभंग गायनात ताल धरून जेव्हा एकरूप होतात तेव्हा संपूर्ण गावात मंगल वातावरण निर्माण होते. हा उपक्रम श्रीहरी मंडळ बुलढाण यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला. त्याला गावातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आरती मंडळात श्रेयस पवार, प्रसाद वाघ, सचिन बारवकर, विराज रिंढे, मयूर शिंदे, मयूर गवळी, वैभव रिंढे, एकांत सूर्यवंशी, आदित्य शेलार, ओम शितोळे, संकेत वाघ, दर्शन जाधव, कृष्णतेज मोरे, अक्षय जाधव, आशिष शितोळे, ललिकेत जाधव, भूषण मोरे आणि नुकताच महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेला कृष्णा चव्हाण हे तरुण सहभागी झाले आहेत.
आजच्या युगात तरुण पिढी वारकरी परंपरेपासून आणि पहाटे उठण्याच्या संस्कारापासून दूर जाताना दिसते. अशा काळात बुलढाणच्या तरुणांनी दिलेला हा आदर्श खरंच प्रेरणादायी ठरत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.